फर्स्ट वी कवर्ड, सगळ्यात अगोदर आपण जे कवर्ड केलेलं आहे, व्हॉट इज डिफरन्स बिटवीन प्रोसिजर ओरिएंटेड अँड ऑब्जेक्ट ओरिएंटेड. चहा कॉफीचं मी एक्झाम्पल घेतलं होतं. देन सेकंड, बऱ्यापैकी आपण प्रॅक्टिस केलेली आहे क्लास अँड ऑब्जेक्ट, जे की मेन पॉइंट होते, ज्याच्यामध्ये सेटर, गेटर, कन्स्ट्रक्टर मध्ये तुम्ही डिफॉल्ट, झिरो आर्ग्युमेंट, कन्स्ट्रक्टर तुम्ही हे बघितलेलं आहे. वी डिस्कस ऑल दोस. देन थर्ड, रिलेशनशिप, ज्याच्यामध्ये तुम्ही इनहेरिटन्स मध्ये तुम्ही सिंपल, मल्टी लेवल, देन हायरार्की, देन मल्टिपल जे आहे मल्टिपल अँड हायब्रिड, याच्याबद्दल जस्ट आपण डिस्कस केलं होतं, बट एक्झाम्पल नाही घेतलं, कारण की मल्टिपल साठी आपल्याला सगळ्यात महत्वाचं असं आहे की त्याला इंटरफेस समजणं जास्त गरजेचं आहे. आपण इथे स्टॉप झालो. त्याच्यानंतर जो नेक्स्ट टॉपिक आहे तो टॉपिक आहे ऑब्जेक्ट ओरिएंटेड कन्सेप्ट मधला अब्स्ट्रॅक्शन. अँड आफ्टर दॅट आपण बघणार आहोत पॉलिमॉर्फिझम. अँड 6 ऑलरेडी आपण इनकॅप्सुलेशन कव्हर केलेलं आहे, तर एक ओव्हरव्ह्यू. दॅट्स इट. ही ऑब्जेक्ट ओरिएंटेड कन्सेप्ट आहेत जे तुम्हाला चांगल्या प्रकारे यायला पाहिजेत इंटरव्ह्यू साठी. आपण आतापर्यंत जे मोठे टॉपिक होते क्लास अँड ऑब्जेक्ट अँड रिलेशनशिप, आपण ते कव्हर केलेलं आहे. इनहेरिटन्स रिलेशनशिप मध्ये काल आपण असोसिएशन पण पाहिलेलं आहे. असोसिएशन ज्याच्यामध्ये 2 फ्लेवर्स होते. पहिला जो आहे तो ऍग्रिगेशन अँड दुसरा जो आहे तो कंपोजिशन. हे दोन्ही आपण विथ एक्झाम्पल आपण घेतलेले आहेत. सो तुम्हाला चांगल्या प्रकारे ते करायचं आहे. नाउ टर्न टू द अब्स्ट्रॅक्शन. What is the meaning of abstraction? What is the meaning of abstraction? Hiding implementation called abstraction. Implementation आपण मोस्टली जे काही लॉजिक लिहित असतो एखादी प्रोसेस किंवा फंक्शनॅलिटी डेव्हलप करण्यासाठी, त्याला आपण हाईड करतो, तो दिसत नाही, जस्ट ती फंक्शनॅलिटी वर्कआउट होते. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही जर का एटीएम मशीन मध्ये गेले तर तुम्ही एटीएम पिन वगैरे तुम्ही तो जनरेट एटीएम टाकून तुम्ही पिन जर टाकला तर तुम्हाला जी काय अमाऊंट आहे ती विड्रॉ होते. पण ती कशी होते, त्याच्या मागे काय लॉजिक लावलंय, कोणत्या बँकेतून येतं, कोणत्या सर्व्हरला जातं, याच्याशी तुम्हाला काही घेणं देणं नसतं. तर ती जी प्रोसेस असते ती पूर्णपणे हाईड केली जाते. आणि हायडिंग करण्याचं जे मेन रिझन आहे सिक्युरिटी. दिस इज अ पर्पज ऑफ सिक्युरिटी. तुम्हाला इम्प्लिमेंटेशन जे आहे बिहाइंड द सीन कशा पद्धतीने काम होत आहे ते दिसणार नाही. आपण अजूनही बघून घेऊया त्याला. नाव अब्स्ट्रॅक्शन अचीव करण्यासाठी 2 वेज आहेत. वी कॅन देर आर 2 ways we can achieve abstraction using interface and second one is abstract class. These are the interface can achieve 100% abstraction and abstract class can achieve 0 to 100% abstraction. So till now
व्हॉट इज अब्स्ट्रॅक्शन? जर तुम्हाला कोणी विचारलं तर अब्स्ट्रॅक्शन काय आहे? इट इज अ सिंपल हायडिंग. इट इज अ प्रोसेस ऑफ हायडिंग इम्प्लिमेंटेशन. दॅट्स इट. Why we required implementation hiding? Purpose of security. How we are going to perform particular operation that should not be displayed to the end user. For that purpose means if it is not going to the display, that means that is a secured. माझा आवाज सगळ्यांना व्यवस्थित येतोय? समथिंग नॉइज ऑफ फॅन और लाईक दॅट? सर फॅनचा आवाज येतो मध्ये. हा, आता आवाज येतोय नीट? Yes, sir. सो कुणाला इथपर्यंत कन्फ्युजन आहे? व्हॉट इज अब्स्ट्रॅक्शन? इट्स अ हायडिंग. इट इज अ प्रोसेस ऑफ हायडिंग इम्प्लिमेंटेशन. Any doubt? Any question till now? No, sir. Okay, great guys. We have two ways to hide our implementation. First one is the interface and second one is the abstract class. Now, what is the interface? What is a interface? What is a interface? If someone going to ask you a question, don't take lightly. Really, the interviewer asked this question. अगर आप एज अ डेवलपर करके एज अ स्पेसिफिकली अगर डेवलपर में जाओगे, डेवलपमेंट एक्चुअल में जो जहाँ पे पोजीशन होगी डेवलपमेंट की, तो आपको ये क्वेश्चंस होंगे कि व्हाट इज द इंटरफेस. सो हम लोग एक पेंट में एक डायग्राम या कुछ समझने की कोशिश करते हैं. सो यू विल बी एबल टू अंडरस्टैंड एंड एक्सप्लेन देम एज अ लुक इट हियर. एक प्रॉब्लम मैं आप लोगों को बता देता हूं. लेट्स सी वेटर. सब लोग होटल तो पता ही है सबको. यहाँ पे वेटर है. यहाँ पे देखिए आपको एक वेटर क्लास, एक एग्जांपल हम लोग समझ लेते हैं. रियल टाइम एग्जांपल शायद आपको थोड़ा सा डिफिकल्ट हो, लेकिन एग्जांपल दे देता हूँ मैं आपको. ठीक है. Now here is you. This is a chef. कोण रे बाबा? लक्ष कुठे आहे कोणाचं? लक्ष आहे ना सर्वांचं? Yes, sir. ओके, गुड. तो आप लोग मुझे बताइए कि आप ऑर्डर शेफ को देंगे या वेटर को? Waiter. ओके, ठीक है. यहाँ पे आपने ऑर्डर दे दिए हैं. अभी आप जो ऑर्डर है आप कितने लोगों को बोलोगे? सिर्फ एक को बोलोगे. ये जो वेटर है इसे ही आप ऑर्डर दोगे. वॉट एवर योर जितने भी मेन्यू है वो सारे मेन्यू जो है वो यहाँ पे आ जाएंगे. तो यहाँ पे देखो, ये जो शेफ को जितने भी मेन्यू बताएगा, हाउ मेनी मेन्यूज या जो भी कुछ रहेगा, या अलग अलग डिफरेंट कितने भी टाइप्स के मेन्यू हो, या जितने भी आपने फूड ऑर्डर किया है, आपको ये पता है क्या कि हाउ शेफ गोइंग टू प्रिपेयर योर फेवरेट डिश? वो कैसे करेगा, किस तरह से करेगा, हाउ इट विल बी परफॉर्म द इट्स इंटरनल एक्शंस? No. आपको उससे लेना देना है क्या कि शेफ क्या कर रहा है, क्या मिला रहा है, वॉट एवर? No, sir. So what is here in your interface? So this is the waiter is your interface. तो आप लोगों को यहाँ पे ना it is a interface between the process and you. You means
एंड क्लाइंट, यानी कि आपको सिर्फ पता, आपको चाहिए आपकी डिश वो कैसे बन रही है, क्या प्रोसेस फॉलो हो रही है, आपको कुछ लेना देना नहीं, यू नीड अ डिश। सो दिस इज अ सिंपल एग्जांपल। तो इसमें जो इंटरफेस है, ये वेटर जो है ये रोल जो प्ले कर रहा है, इंटरफेस का रोल प्ले कर रहा है। एनी क्वेश्चन गाइस? नो सर। तो इससे फायदा क्या होगा आप लोगों को, अगर मैं इंटरफेस यूज कर रहा हूं तो इससे फायदा क्या होगा कि जो भी इंटरनली जो भी काम होगा वो पता नहीं रहेगा एंड क्लाइंट को। एंड क्लाइंट को तो सिर्फ वेटर पता है। अब आप लोग बोलेंगे सर ये तो होटल का है, रियल टाइम का एग्जांपल कैसे होगा, क्या कहाँ पे हम लोग इम्प्लीमेंट करते हैं? तो उसके लिए मैं आप लोगों को और एक बता देना चाहता हूँ। आई एम प्रिपेयरिंग दिस बॉक्स एंड लेट्स सी लैपटॉप, यूएसबी पोर्ट। चलो आपके कंप्यूटर में यूएसबी का पोर्ट अवेलेबल है, लैपटॉप जो है अभी ये लैपटॉप के साथ कनेक्टेड है यूएसबी का पोर्ट। आप यहाँ पे अभी माउस यूएसबी वाला अगर माउस कनेक्ट करते हैं, देखो आप माउस भी कनेक्ट कर सकते हैं इसके साथ, या कीबोर्ड भी कनेक्ट कर सकता है। सो नाउ यहाँ पे माउस हो सकता है, कीबोर्ड होगा आपका, जो भी मतलब आपकी पेन ड्राइव लगा देते हैं यहाँ पे, चलो ठीक है। सो यहाँ पे मुझे बताइए कि आप लोगों को ये कैसे प्रोसेस करेगा, हाउ इट विल कनेक्ट एंड हाउ इट विल वर्क। ये लैपटॉप कुछ लेना देना नहीं है, आप लोग इसे जो है यूज कर लेंगे, दैट्स इट। इसमें दो बेनिफिट है, और वो दो बेनिफिट क्या है, कोई बता सकता है मुझे कि ये दो बेनिफिट क्या हो सकते हैं इसके? ऑब्जर्व करके बताओ कि अब्स्ट्रैक्शन जब हम लोग अचीव कर रहे हैं और इंटरफेस या कुछ भी इस्तेमाल कर रहे हैं, अब्स्ट्रैक्ट क्लास हो या इंटरफेस हो, क्या बेनिफिट हो सकते हैं? दो, एक तो मैंने बताया कि ये सिक्योरिटी है। Sir, reduces unnecessary information. यस, ये भी एक करेक्ट है कि अननेसेसरी इंफॉर्मेशन हम लोग किसी को दिखाते नहीं। बट क्या आपको पता है कि इसका कोड जो है वो मेंटेनेबिलिटी हो जाती है, मतलब इजीली हम लोग इसे कोई भी और कितने भी टाइप्स का जो कनेक्टिविटी है वो कर सकते हैं इसके अंदर। अभी ये जो प्रॉब्लम है इसे कह सकते हैं हम लोग लूजली कपलिंग। लूजली कपलिंग हम लोग इसे बोलेंगे। ये वर्ड थोड़ा सा आपके लिए बहुत डिफिकल्ट होगा, लेकिन समझने के लिए बहुत सिंपल है, बहुत ही सिंपल है। ये लूजली कपलिंग बोला जाता है, यानी कि एक दूसरे के साथ ये टाइट कपल नहीं रहेंगे, जॉइंट नहीं रहेंगे, लूजली होगा। हाँ, तो अभी आप लोगों को एक एग्जांपल मैं आप लोगों को दे देता हूँ, सिंपल। और एक एग्जांपल अगर आपको नहीं समझा तो, बाउंस हो रहा है क्या किसी का, मतलब कोई डिफिकल्टी फील हो रही है? हाँ बताओ। लूजली कपलिंग का, लूजली कपलिंग वाला मैं आप लोगों को एक एग्जांपल दे देता हूँ, देखो। अब्स्ट्रैक्शन अचीव तो होता ही है, लूजली कपलिंग भी अचीव होती है। इसका एक एग्जांपल समझ लो आप लोग। लेट्स सी,
राइटर, राइटर और यहाँ पे बॉल पेन। अगर मैंने यहाँ पे राइटर, अगर ये बॉल पेन से डायरेक्टली अगर लिख रहा है कोई डेटा फॉर एग्जांपल, इसका मतलब क्या हुआ कि हाँ राइटर जो है बॉल पेन से ही लिख रहा है, ठीक है। तो अभी अगर राइटर को चेंज करना है दूसरा पेन, तो दैट इज नॉट पॉसिबल इन टर्म्स ऑफ। तो इसका मैं एग्जांपल आप लोगों को बता देता हूँ कि क्यों नहीं टर्म्स ऑफ चेंज कर सकता है। चेंज करने के लिए बीच में चाहिए होता है, अगर चेंजेबल रखना है तो आपको एक लेना होगा, लेट्स सी, पेन। सिंपल सिंपल करने की कोशिश करता हूँ, ये पेन। डायरेक्टली अगर हम लोग एंड चीज लेते हैं इस तरह से, तो क्या लॉस होता है ये दिखा दे रहा है आपको। देखो, राइटर जो है पहले किससे लिखता था, बॉल पेन से लिखता था, लेकिन मैंने बॉल पेन को रिमूव किया और मिडल जो है लेके आया इंटरफेस और लिखा कि पेन, पेन से राइट कर रहा है। तो चाहे वो बॉल पेन हो, अब चाहे रेड पेन हो, इंक पेन हो, कोई लेना देना नहीं है। राइटर जो है कभी भी चेंज कर सकता है। देखो, मल्टीपल ऑप्शंस मिल जाते हैं। अगर मैं डायरेक्टली राइटर बॉल पेन यूज कर रहा है तो वो बॉल पेन के अलावा कुछ डायरेक्टली यूज नहीं कर पाएगा। अगर मैंने बोला पेन यूज कर रहा है, तो उसके अंदर बहुत सारी कैटेगरी आ सकते हैं, इन पेन, जेल पेन, इस तरह से। इसमें दो काम होते हैं, पता नहीं चलता कि वो इंक पेन से लिख रहा है या बॉल पेन से, तो ये हाइडिंग हो गई प्रोसेस। दूसरा कि कोई भी पेन से लिख सकता है, मतलब ऐसा नहीं कि उसे बॉल पेन से ही लिखना पड़ेगा। दो चीजें यहाँ पे हो रही है। जैसे रिलायबिलिटी कहते हैं कि नहीं, ये भी यूज कर सकता है और वो भी यूज कर सकता है, ऐसा उसे जबरदस्ती नहीं कि तुझे बॉल पेन ही से ही लिखना है। इसके पहले जो था बॉल पेन से, अगर मैं सिर्फ बॉल पेन ले लेता हूँ यहाँ पे, तो डायरेक्टली सिर्फ बॉल पेन ही रहेगा। चलो, अब थ्योरी तो बहुत हो गई है, आप लोगों को दिखा देता हूं मैं कि कोड किस तरह से लिखा जाता है, क्या किया जाता है, ये भी हम लोग देख लेते हैं। लेट्स स्टार्ट नाउ। मेरा जो एग्जांपल रहेगा, बैंक नाम का मैं इंटरफेस बनाऊंगा। आई, आई फॉर द इंटरफेस। बी, आई फॉर द इंटरफेस। बैंक नाम का मैंने बना दिया यहाँ पे। और कस्टमर देखिए, या आप लोगों के लिए जो सबसे और भी इजी होगा वो कर लेते हैं। एटीएम तो सबको पता ही है, आई एटीएम। और यहाँ पे आप लोग जा रहे हो, ये सारा मैं क्लास में करके दिखाने वाला हूँ। यूजर, यूजर। अभी यूजर का काम क्या है कि जाके विड्रॉ करना है, अमाउंट विड्रॉ करना है। दोस्तों देखो, अमाउंट विड्रॉ करना है। आपको अगर किसी ने बोला कि एटीएम से, ये जो एटीएम है ये एचडीएफसी बैंक का एटीएम है और ये एटीएम से सिर्फ एचडीएफसी कार्ड से ही पैसे निकाल सकते हैं, तो आपको कैसे लगेगा? तो हर बैंक अगर अपना अपना एटीएम खोलेगी तो कितना खर्चा आएगा, बहुत सारी प्रॉब्लम कॉज होगा। तो क्या होगा, यूजर क्या करेगा, एटीएम पे जाएगा और ये जो बैंक है, ऑल बैंक शुड बी, चाहे एसबीआई हो, कनेक्ट सपोज बी द कनेक्टेड हियर। सो ये जो है आपका इंटरफेस एटीएम है, और यूजर जो है एटीएम में जाएगा तो डिपेंड नहीं रहेगा कि सिर्फ एसबीआई है या एचडीएफसी का कार्ड है, वो कोई भी कार्ड से कोई भी बैंक का जो है वो शॉपिंग कर सकेगा, विड्रॉ कर सकेगा, जो भी कुछ करना है। तो ये बेनिफिट होता है आपके इंटरफेस का। तो ये मैं आप लोगों को एक एग्जांपल बता देता हूँ। देखो तो कैसे पॉसिबल कैसे है, ये भी मैं बता देता हूँ। एचडीएफसी, दो क्लास है मेरे पास। टोटल क्लासेस कितने हैं मेरे पास?
गिन के दिखाओ, काउंट गाइस। अब्रार, मोहिनी, रोहित, अभिषेक, श्रीकांत. टोटल क्लासेस किती आहेत माझ्याकडे बघा एकदा, काउंट करून मला सांगा. हा 4 ही है ना. रिद्धी, हाँ 4 ही है. यस करेक्ट, 4 क्लासेस है बस. तो चलो मैं अभी 4 क्लासेस जो है मैं बना देता हूँ आपके सामने. मेरी स्क्रीन दिखाई दे रही है आपको? और ये जो प्रैक्टिस है आपको, ये प्रैक्टिस आपको करनी है. और ये जो एग्जाम्पल्स होंगे और ऑब्जेक्ट ओरिएंटेड कंसेप्ट से, ये रियल टाइम है. ये एक बार अगर आपको अच्छे से समझ जाओगे तो कोई भी किसी भी तरह का सॉफ्टवेयर आप बना सकते हो. दिस इज ओनली. सर डेफिनेशन सांगा ना. कशाची डेफिनेशन सांगायची? इंटरफेसची. येस सर. ओके ठीक आहे, एक एक्झाम्पल घेऊ देत मग तुला देतो डेफिनेशन. ठीक आहे. अब्स्ट्रॅक्शन हा चॅप्टर आहे आपला. अब्स्ट्रॅक्शन त्याच्यामध्ये सगळ्यात अगोदर मी एक इंटरफेस घेत आहे. काय नावाचा घ्यायचा आहे मला? एटीएम ना. आणि इंटरफेस घ्यायचा आहे, क्लास नाही. सॉरी मी चुकून इंटरफेस करतोय याला. आणि आपल्याला कोणतं ऑपरेशन परफॉर्म करायचं आहे? विथड्रॉ. कुठला ऑपरेशन परफॉर्म करायचा आहे? विथड्रॉ. पब्लिक. आणि मी रिटर्न वगैरे काही नाही करणार, सिंपल घेणार आहे. विथड्रॉ बस. ओके नो. इथे पब्लिक पण घ्यायची गरज नाही, कारण बाय डिफॉल्ट इंटरफेस मध्ये ज्या मेथड असतात त्या पब्लिकच असतात. त्याच्यामुळे तुम्हाला पब्लिकही घ्यायची नाही. विथड्रॉ घेतलं मी. पण लक्षात ठेवा की इंटरफेस मध्ये आपण डिफाइन करत नाही मेथडला, ओनली डिक्लेअर्ड करतो. इथे डिक्लेरेशन. डिक्लेरेशन आणि डेफिनेशन मध्ये काय फरक आहे? void, डिपॉझिट, पॅरेंथेसिस ओपन क्लोज, सेमीकॉलन. तर याला म्हणतात, इतकं जर केलं तर याला म्हणतात डिक्लेरेशन. आणि अलॉंग विथ जर का कर्ली ब्रॅकेट जर दिले, त्याची बॉडी दिली, तर याला म्हणतात डेफिनेशन. बट इंटरफेस मध्ये डेफिनेशन अलाउड नाहीये स्ट्रेट फॉरवर्डली. फक्त डिक्लेरेशन आहे. मग आता तुम्हाला विचार आला असेल, तर तुम्ही जर प्रॅक्टिस केली असेल तर मग का, जर का आपण करतच नाही त्याचा उपयोग काय आहे? तर उपयोग बघा. आता मी जसा इंटरफेस तयार केला तसे माझे बाकीचे जे क्लासेस आहेत, जसं युजर क्लास आहे माझा, हा युजर हा क्लास बनवतोय. आता मला तुम्ही सांगा, जेव्हा युजर एखादी इन्फॉर्मेशन विथड्रॉ करायला जातो तेव्हा तो काय काय इन्फॉर्मेशन टाकतो एटीएम मध्ये? कोण सांगू शकेल मला? पिन, एटीएम हा, मनोज, अजून अब्रार, पिन, एक एक करून सांगा मला. अमाउंट, INT, पिन, अजून काय? अमाउंट, INT, अमाऊंट, अजून काय? अकाउंट सिलेक्ट करतो, सॅलरी. ते ठीक आहे, आपण लिस्ट कमीत कमी करूया. ठीक आहे, बस पिन अँड अमाऊंट. ओके ठीक आहे. लँग्वेज वगैरे पण आहे, ऑप्शन्स आहेत वेगवेगळे. पण आता आपण इथे जस्ट सिम्प्लिसिटी ठेवण्यासाठी फक्त 2 पॅरामीटर घेतलेले आहेत. ठीक आहे. आता इथे आल्याच्या नंतर हा युजर आहे, म्हणजे हा ऑपरेट करणार आहे. आणि जो ऑपरेट करतो किंवा जो यूज करतो त्याच्यामध्ये मेन मेथड असणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता किती बँक आपल्याला घ्यायच्या आहेत? तर त्या बँकचे मी क्लासेस बनवतोय. मी
पिक्चर मध्ये सांगितलेलं आहे SBI आहे, HDFC आहे. बघा मी SBI हा एक क्लास बनवलेला आहे. देन HDFC तुम्हाला जेवढे आहेत तेवढे क्लासेस बनवत जा, तुमचे तेवढे एंटिटी होतात. ठीक आहे. बट लक्षात ठेवा, जर का तुम्हाला ATM जे आहे, या बँकेचं ATM आहे, तर त्या इंटरफेसला इथे इंटरफेस जो आहे काय करायचंय तुम्हाला, इम्प्लिमेंट्स ATM. बघा म्हणजे इथे आपण काय सांगितलेलं आहे की हा HDFC जो आहे हा इम्प्लिमेंट करतो आपला हा इंटरफेस. म्हणजे कसं की जेव्हा मला कसं कनेक्ट करायचं आहे, युजर तर कनेक्ट कसा करायचा तोही दाखवून देतो. अजून कोड केला नाही मी युजर कनेक्ट करण्यासाठी. मला IATM SBI ला इनहेरिट करायचा आहे. सिंपल रिलेशनशिप वापरायची असेल किंवा आता ही जी रिलेशनशिप होणार आहे ही तुम्हाला माहितीच असायला पाहिजे कोणत्या प्रकारची रिलेशनशिप इथे आपण वापरत आहोत. तुम्हाला समजेल आता, डोंट वरी. तर जेव्हा एक क्लास दुसऱ्या क्लासला इनहेरिट करायचा असतो तेव्हा आपण कोणतं कीवर्ड वापरतो, जेव्हा एक क्लास दुसऱ्या एक्सटेंड्स. ठीक आहे, एक्सटेंड्स वापरतो. पण कोणत्या कंडिशन मध्ये एक्सटेंड वापरायचं, जर का पहिला एंटिटी क्लास असेल अँड दुसरा सुद्धा क्लास असेल म्हणजे सेम असेल तर काय वापरायचं, एक्सटेंड्स वापरायचं. पण एक क्लास असेल आणि दुसरा इंटरफेस असेल तर तेव्हा काय वापरायचं, तुम्हाला इम्प्लिमेंट्स वापरायचं आहे. फॉर एक्झाम्पल जर का इथे इंटरफेस एक इंटरफेस असेल आणि दुसरा इंटरफेस असेल सारखा असेल तर काय वापरायचं, तिथे एक्सटेंड्स वापरायचं. जर का एक क्लास आणि एक इंटरफेस असेल तर काय वापरायचं, तेव्हा इम्प्लिमेंट्स वापरायचं इनहेरिट करण्यासाठी. तर बघा आता मी इथे इनहेरिट करत आहे याला, म्हणून मी HDFC इम्प्लिमेंट्स आणि ते जे काय ATM आहे ते केलं. आता जशा पद्धतीने तुम्ही इनहेरिटन्स केलं इंटरफेसचं तर तुम्हाला काय काय रिस्ट्रिक्शन्स येतात ते बघा. पहिलं रिस्ट्रिक्शन्स, मस्ट ओव्हरराईड म्हणजे यूज ऑल मेथड्स ऑफ इंटरफेस. म्हणजे इंटरफेस मध्ये जेवढ्या मेथड आहेत त्या सर्व मेथड ज्या आहेत तुम्हाला या क्लासमध्ये यूजच कराव्या लागतात, वापराव्याच लागतात. फोर्स आहे, यू हॅव टू यूज इट. सो कोणती मेथड आहे तुमची इंटरफेस मध्ये, विथड्रॉ नावाची कंपल्सरी तुम्हाला इथे यूज करावीच लागेल. तर करून घ्या. बघा इथे विथड्रॉ मी येतोय, ऑटोमॅटिकली विथड्रॉ मेथड येते. मी इथे लिहितोय system.out.println withdrawing अमाऊंट जी काय अमाऊंट असेल ती, पिन दाखवायला नाही पाहिजे पण मी दाखवतोय तुम्हाला. ठीक आहे, पिन जस्ट आपल्याला डिस्प्ले करण्यासाठी. विथड्रॉ अमाऊंट फ्रॉम HDFC Bank. Okay, as it is same, implements IATM. सेम तुम्हाला परत ती मेथड मस्ट आहे, कंपल्सरी आहे, ती यूज करावी लागणार आहे. मी इथे आउटपुट करतो system.out.println SBI अमाऊंट विथड्रॉइंग. काय अमाऊंट आहे ती तुम्हाला दाखवण्यासाठी बस अमाऊंट प्लस पिन जी आहे ती तुम्हाला दाखवायची गरज नाही बट आपण बघतोय फक्त. ठीक आहे, झालं. आता याच्या पुढे तुम्हाला किती तुमच्या बँक असू द्या, जस्ट इथे आलो मी. अजून एक बँकचं नाव सांगा, अजून एक क्लास घेतो. ICICI. ICICI.
आणि हा काय इम्प्लिमेंट करेल, इम्प्लिमेंट्स IATM कंपल्सरी ती मेथड जी आहे विथड्रॉ ती युजच करावी लागेल. आता तुमचं जे एटीएम आहे ते फक्त या 3 बँक्सना सपोर्ट करते, याच्या व्यतिरिक्त जर बँक जर असेल तर ती सपोर्ट करणार नाही. तुम्हाला कंपल्सरी इथे ऍड करावं लागणार आहे विथड्रॉइंग अमाऊंट, जी काय अमाऊंट आहे ती. मी कॉपी पेस्ट जरी केलं असतं तरी चाललं असतं, बट तुम्ही करू नका कॉपी पेस्ट, तुमच्यासाठी स्पेशली मी टाईप करतोय समजण्यासाठी. ओके, काय केलं मी, एक क्लास बनवला त्याला IATM. बघा परत बघा कोड किती लाईनचा आहे बघा. मी काय केलं, एक इंटरफेस बनवला, मेथड डिक्लेअर केली, इथे क्लास बनवला, एक्सटेंड केला, ती मेथड मध्ये फक्त एवढं लिहिलं. अशा जेवढ्या पाहिजेत बँक्स तुम्हाला तेवढे क्लासेस घ्या ऍज यू वॉन्ट. ठीक आहे. नाव इथे मी ऑब्जेक्ट बनवतोय IATM चा, ATM इक्वल टू न्यू, आणि ऑब्जेक्ट बनवत आहे मी SBI बँकेचा. ठीक आहे, बनवलेला आहे मी. हा जो ऑब्जेक्ट बनवलेला आहे तो ATM चा आहे, पण त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन जी आहे ती कोणत्या क्लासची स्टोअर केलेली आहे मी? येस, SBI. येस, यू आर करेक्ट. आता मी जेव्हा ATM डॉट कॉल करेन, जी काय पिन आहे 1 2 3, अमाऊंट जी आहे ती 3000, व्हॉट एव्हर जी काय आहे ते, आणि आता मी रन करतो, तर कोणत्या बँकेतनी कोणत्या बँक अकाउंट मधून तुमची अमाऊंट ड्रॉ होईल, कोणती बँक आहे ती विड्रॉ होईल? SBI. ठीक आहे, ओके. चेक करा, ती अमाऊंट पण विड्रॉ झाली SBI मधून. बट आता मला SBI नको, मी इथे काय करतो, मला नकोय, मला ऍक्सिस बँकेतून काढायचं असेल, मी HDFC घेतो. आता कोणत्या बँकेतून होईल? HDFC. काय मी सहजपणे इझिली, मला हे इथे इथे कॉल चेंज करायची गरज पडली का? नाही. आणि मी इथे काय सांगितलं, ATM चा ऑब्जेक्ट आहे, ATM चा विड्रॉ आहे. दोन्ही ऑप्शन झाले की विड्रॉ कसं होते. ही जी मेथड आहे ही कुठे मेथड आहे, क्लिक केलं तर तो इथे येतोय. इथे तुम्हाला काही लॉजिक दिसते का? बघा क्लिक केल्याच्या नंतर, आर यू एबल टू सी लॉजिक? नो. इवन दो जावा मध्ये सुद्धा जर का तुम्ही जावाचं जर का चेक केलं, सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलन मध्ये जर तुम्ही जाऊन चेक केलं सपोज, आणि हा मी इथे जर सपोज सिस्टम डॉट डॉट प्रिंटलन, बघा याच्यामध्ये काय आहे, न्यू लाईन आहे, पण याच्यामध्ये काय लिहिलंय ते दाखवलेलं आहे का? चेक करा बघा, फक्त मेथड दिसत आहेत, अजून बऱ्याच गोष्टी आहेत जे तुम्हाला शिकायला मिळतील. इथे 2 गोष्टी अचीव झाल्या की तुम्ही विड्रॉ साठी काय केलं हे याची डेफिनेशन दिसत नाही, मीन्स तुम्ही जे रिअल इम्प्लिमेंटेशन आहे ते लपवलेलं आहे. दिस इज अचीव्ड abstraction. अनदर थिंग लूजली कपलिंग म्हणजे काय, की हा युजर जो आहे कधीही सांगू शकतो की नाही बाबा मला HDFC बँक, माझं जे ATM आहे ते HDFC चं नाही. म्हणजे इथे आपण असं एक मेथड लिहू शकतो की जर का एखाद्याने HDFC चं अकाउंट जर टाकलं, HDFC चं कार्ड टाकलं, तर ऑटोमॅटिकली त्याने HDFC लाच कॉल केला पाहिजे. इथे लूजली कपलिंग झालं, म्हणजे युजर, तुम्ही जेव्हा हा जो क्लास आहे हा युजरचा आहे, युजरने जसं सांगितलं तसं, सॉफ्टवेअरचा कोड चेंज करत बसावा लागतो का आपल्याला इथे, की नाही बाबा आता हा जर का मी असं नसतं केलं, हार्ड कोडेड जर केलं असतं, ज्याला म्हणतात कॉन्क्रीट कोडिंग. फॉर एक्झाम्पल मी आता तुम्हाला करून दाखवतो, HDFC H इक्वल टू न्यू HDFC H डॉट ATM विड्रॉ. तर आता मला सांगा, हा जो ऑब्जेक्ट आहे हा ऑब्जेक्ट SBI बँकेला कॉल करू शकतोय का? बघा, नो. कॉल ओनली HDFC. Only HDFC. So this is called concrete or tightly binding.
म्हणजे युजरकडे चॉईस नाहीये आता, युजरला HDFCच वापरावं लागेल. पण जसं मी याला हे करेन IATM, ठीक आहे, इथे तुम्ही कुठलंही घेऊ शकता, जसं की SBI, जेवढे काय आहेत ते लुजली कपलिंग अचीव केलं आणि तुम्ही जेवढे पाहिजेत, जेवढे तुमच्या रिक्वायरमेंट आहेत तेवढे क्लासेस जे आहेत तुम्ही करत जा. बघा आता इथे तुम्हाला नवीन एखादी बँक जोडण्यासाठी तुम्हाला एक्झिस्टिंग कोड मध्ये काही चेंजेस करावा लागणार आहे का? नाही. नो. सो दिस इज कॉल्ड मेंटेनेबिलिटी. आणि हे जे शिकवू शकतं ते फक्त वर्किंग एक्सपिरियन्स वाले शिकवू शकतात. आणि तुम्हाला जर का प्रोजेक्ट पाहिजेत असतील असे डिझाईन करायचे असतील तर बरेचसे आहेत. आणि जे ऑफलाईन वाली फुल स्टॅकची बॅच आहे त्यांच्याकडून ते करूनच घेणार आहे. पण बाकीचे जे इंटरेस्टेड आहेत की एखादं सॉफ्टवेअर डिझाईन करायचं आहे मला, एक प्रॉब्लेम देणार मी, त्याच्यावर तुम्हाला किती क्लासेस जॉईन करायचे आहेत, आता तुम्ही त्याची ही सगळी मी प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्हाला असाइनमेंट देणार आहे सून. सो हे तुम्हाला यूज करावं लागणार आहे आणि हे यूज होणार आहे. ठीक आहे. याच्यामध्ये कुणाला काही कन्फ्युजन आहे? कुणाला काही कन्फ्युजन आहे? महेंद्र, मनोज, अभिषेक, अब्रार? हो सर. नो सर. हो सर. ओके, नाव आयडिया इज क्लिअर. आता जर का मी असं म्हटलं, सपोज कुणाला बँकचं स्टेटमेंट माहिती आहे का? कुणाला बँक स्टेटमेंट माहिती? येस. बरं जाऊ द्या, तुम्ही सांगा मला, चॅटिंग माहिती आहे का? चॅटिंग. येस. ठीक आहे. जर तुम्हाला असं म्हटलं की एक असं प्लॅटफॉर्म बनवा की तुम्ही कधी व्हॉट्सअपने चॅट केलं पाहिजे आणि तुम्ही जो मेसेज टाकला तुम्ही ठरवलं की नाही मला व्हॉट्सअपने पण चॅटिंग करायची, मला टेलिग्रामवर पण करायचंय, असं काय करायचंय सांगा बरं मला, की मला काय करावं लागेल डिझाईन सांगा. स्प्लिट स्क्रीन. तुम्ही स्प्लिट स्क्रीन करता, बरोबर. जर का आता आपल्याला जर समजा क्लासेस इथे घ्यायचे असतील आणि जर का मी अशा पद्धतीने सपोज एक बनवण्याचा प्रयत्न केला, सपोज समथिंग की इथे तुमचा चॅटिंग नावाचा एक इंटरफेस बनवला मी आणि इथे तुम्ही स्वतः आहात, मला काय सेटिंग करायची ती करा, आणि इथे तुम्हाला जे काय पाहिजे ते व्हॉट्सअप घ्यायचं आहे, व्हॉट्सअप घ्या. देन अजून काय काय असतं चॅटिंग साठी सांगा? इंस्टाग्राम. इंस्टा स्प्लिट स्क्रीन सपोर्ट नाही करत. हो, प्रयत्न केलेले दिसतात सगळे. ओके ठीक आहे, अजून काहीतरी सांगा एखादं. हा, टेलिग्राम. ठीक आहे. सो इथे डिपेंडन्सी नाही ठेवायची. बघा, युजर कधीही स्विच करू शकला पाहिजे की त्याला व्हॉट्सअपने चेंज करायचंय, इन्स्टाला चेंज करायचंय की कसं. तर इथे मला किती क्लासेस बनवावे लागतील? एक क्लास झाला, व्हॉट्सअप एक क्लास झाला, इन्स्टा एक क्लास झाला, टेलिग्राम एक 5. क्लास झाला. आणि हाऊ मेनी इंटरफेस? इथे एकच इंटरफेस आहे. बघा, पुढे चालून एखादं नवीन जरी सॉफ्टवेअर आलं तर तुम्हाला एक्झिस्टिंग क्लासेस मध्ये काही चेंजेस करायची गरज पडते का? नाही. सो दिस इज कॉल्ड हायली मेंटेनेबिलिटी. म्हणजे अत्यंत तुम्ही इंटायरली जेवढे काही मोठमोठे सॉफ्टवेअर बनवायचे असतात ना, तर अशाच रिलेशनशिपने बनवले जातात. आणि जर का तुम्ही इथे जर बघत असाल तर इथे एका प्रकारे तुमचं हायब्रिड रिलेशनशिप झालेली आहे एका प्रकारची, म्हणायला काही हरकत नाही, कारण की ते यू पण येत आहे अशाही पद्धतीचं. असा कोड लिहायचा असतो की एकदा तो कोड लिहिला की त्याच्यानंतर त्या पर्टिक्युलर मेथड मध्ये कधीही चेंजेस करायची गरज पडली नाही पाहिजे. चला उद्या मला 2+2 करायचं असेल तर मला 2 नंबरची ऍडिशन, चला सांगा मला
मला सपोज आता मला तुम्ही एक जण सांगा गाईज, मला तुम्ही सगळेजण एक जण सांगा की 2 नंबरची मला ऍडिशन करायचा प्रॉब्लेम आहे फक्त. चला सांगा मला सोल्युशन सांगा. मला 2 नंबरचं ऍडिशन करायचं आहे. किती क्लास लागतील मला इथे आणि इंटरफेस किती लागतील? पण लक्षात ठेवा कंडिशन ही आहे, पुढे माझी कोणतीही रिक्वायरमेंट असेल तर मला एक्झिस्टिंग मेथड मध्ये चेंज करायची गरज पडली नाही पाहिजे. एनी हाव, हा तुमच्यासाठी असाइनमेंट आहे, तुम्ही मला सांगा. ठीक आहे. चला अजून काही डाऊट आहेत कुणाला गाईज? एनी कन्फ्युजन टिल ना? तर ही प्रॅक्टिस तुम्ही करा. याची जी थेअरी आहे ऑलमोस्ट आपण जे कव्हर केलेलं आहे. अब्स्ट्रॅक्शनचं जे आहे ते आज आपण कव्हर केलेलं आहे. उद्या आपण अब्स्ट्रॅक्ट क्लास आणि पॉलिमॉर्फिझम हे कव्हर करणार आहोत. हे फिनिश होतील. हा जो पार्ट आहे अब्स्ट्रॅक्शन पॉलिमॉर्फिझम पूर्णपणे उद्या कंप्लीट होणार आहे विथ द एक्झाम्पल. हे पूर्ण कव्हर होत जाणार. ठीक आहे. तुम्हाला आता चॅलेंज असं आहे की 2 नंबरचं ऍडिशन करायचं आहे, पण एक्झिस्टिंग मेथड मध्ये किंवा एक्झिस्टिंग क्लास मध्ये काहीही चेंज, उद्या कोणतीही रिक्वायरमेंट आल्याच्या नंतर, फॉर एक्झाम्पल उद्या जर का मी तुम्हाला, चला ठीक आहे तुमचं स्क्रीन दिसत आहे ना? सपोज आता तुम्ही जर विचार केला घाई गडबडीत तर तुम्ही काय म्हणणार की सर येस इट इज अ व्हेरी सिम्पल, आणि काय म्हणणार सर मी एक कॅल्क्युलेटर नावाचा क्लास घेतोय, कॅल्क्युलेटर नावाचा क्लास घेतोय, एक मेथड घेता आहे ऍडिशन. ठीक आहे, INT A INT B, आणि जस्ट मी सिम्पली काय करणार आहे इथे सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलन A प्लस B केलं झालं असं म्हणणार तुम्ही. इट्स फाईन, ग्रेट, गुड. नाही सर. पण लक्षात ठेवा उद्या जर का म्हणलं मी 3 नंबरची ऍडिशन करायची आहे तर तुम्हाला या क्लास मध्ये एंट्री नाही आणि रिअल टाइम मध्ये एंट्री नसते. तुम्हाला इथे एकदा का तुमचं सॉफ्टवेअर रिलीज मध्ये गेलं की दिस इज नॉट अलाउएबल टू चेंज, देन हाऊ वी कॅन यूज इट. कसं काय यूज करू शकतो ते सांगा मला. आणि फॉर एक्झाम्पल मी देतो तुम्हाला, सपोज तुम्ही युजर आहे, तिथे एक इंटरफेस बनवा, एक इंटरफेस बनवा आय कॅल्क्युलेटर नावाचं. ठीक आहे. इथे तुम्हाला काय ऍडिशन नावाची जी काय मेथड घ्यायची 2 पॅरामीटरची घ्यायची, INT A INT B, बंद करा याला, आणि इथे क्लास घ्या तुम्ही, टू नंबर, असं 2 नंबर ऍडिशन. आणि जर रिक्वायरमेंट जेव्हा येईल तेव्हा येईल, काय अडचण आहे. याला कनेक्ट केलं, उद्या 3 नंबरचं आलं, इथे तुम्ही इंटर क्लास बनवला, याला कनेक्ट केला. आता तुम्हाला 3 नंबरचं पाहिजे, मीन्स व्हॉट, तुम्हाला 3 नंबरचं ऍडिशन पाहिजे, तर ती जी 3 नंबरची मेथड इथे नाहीये. ऍडिशन INT A INT B INT C. काय माझा आता इथे एक छोटासा प्रॉब्लेम आकड होईल, इथे एरर येईल, त्यात तो काय एरर येतो तो मला तुम्ही सांगावा, त्याच्यावरचं सोल्युशन मी नेक्स्ट सेशन मध्ये देईल. हे एवढं करून बघा, आणि इथे ही मेथड जी आहे ती कॉल करा. तर हे तुम्हाला करायचं आहे आणि मला नेक्स्ट सेशनच्या अगोदर सांगायचं आहे, त्याच्यानंतर वेगवेगळे तुम्हाला देणार आहे. थँक्यू ऑल. बॅटरी ड्रेन झाली. सर हा सर डेफिनेशन सांगा ना इंटरफेसचं. व्हॉट इज द इंटरफेस? एक मिनिट चार्ज करतो.
नावातच डेफिनेशन आहे त्याचे.